ते सांग ब्लॉक मध्ये या की तुला होय चालते चालते ब्लॉग घ्यायला चालले हो ब्लॉग मध्ये उद्या तुम्हाला घेऊ क्या तारा नावाची वाघीण जी की चांदोली धरणाच्या अभयारण्यात सोडली होती. गड्यांनो जय श्रीराम जय हनुमान मी पैलवान गणेश भाऊ काही कारणास्तव गेल्या काही दिवसात ब्लॉग करता आले नाहीत पण आपण पुन्हा एकदा त्याच दोषात परत आलो आहोत. हो जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान. मग काय नेहमीप्रमाणे आपण आपल्या कामाला सुरुवात केली. कोणतंही काम भगवंताच्या कृपादृष्टीशिवाय होत नाही. भगवंताची आपल्यावरती प्रचंड कृपादृष्टी आहे याची जाणीव आपल्याला नेहमीच होत असते आणि त्याच्याच विश्वासावर आपण पुढील वाटचाल करत असतो. पुढे जाऊन बघतो तर काय पवनचक्कीचं पातळ डायरेक्ट रस्त्यावर. मला सुरुवातीला वाटलं की फिरता फिरता वाऱ्यानं उडून आले काय पण तसं नव्हतं. त्या पवनचक्कीच्या पात्याला न्यायचं चाललं होतं. कसं बसं निष्ठून आपण पुढं आलो. आपल्याला एका अडचणीच्या ठिकाणी जायचं होतं. तिथं अशोक लेलंड आणि आयशर गाडी आपण सोबतच नेली होती. आपण तिथं बघणार होतो की दोन्ही गाडीत नक्की फरक काय आहे. आपण पुढे गेल्यानंतर बघूया. खाली उतर. अशा पद्धतीनं आपण आपली नवी गाडी अशोक लेलंड ही तिथून खाली करून बाहेर काढली आणि आता आपण आपली जुनी गाडी कशा पद्धतीने बसते हे बघणार होतो. ती गाडी आकारानं छोटी असल्यामुळे अडचण थोडीफार कमी वाटणार होती. आपण बघूया. तर भावांनो आता आपण बघितलं की अशोक लेलंड गाडी ही रुंदीला जास्त असल्यामुळं आणि अडचणीत थोडा प्रॉब्लेम होतोय दिवस घेण्यासाठी धरणं मारण्यासाठी. पण आयशर गाडीत आता आपण बघितलं रुंदीला कमी उंचीला कमी गाडी असल्यामुळं पट तिची झटक्यात बसली. आयशर गाडी पाठीमागं न्यायला आपल्याला अजिबात त्रास झाला नाही. पण लेलंड गाडी रिवर्स घेण्यासाठी आपल्याला थोडा त्रास झाला. दोन्ही गाड्याची प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. पण आड्या अडचणीत लेलंड जरी त्रास होत असला थोडा पण गाडीची ताकदीत प्रचंड फरक आहे. लेलंड गाडीत प्रचंड ताकद आहे. चालवण्यासाठी सोयीस्कर आहे.
बघूया आता पुढची खेप डोंगरातली आहे. दोन्ही गाड्या आपण सोबत नेणार आहे. बघूया आयशर कशी चालते लेलंड कशी चालते. बऱ्यापेक्षा थांबवली बरं का गाडी म्हणजे आपण पडावं दोघं उत्तर जाय का तर गाड्यांनो आज आपण पोहोचलोय मांगडेवाडीत. सुरू आहेत बातम्या की तारा नावाची वाघीण जी की चांदोली धरणाच्या अभयारण्यात सोडली होती ती काही दिवसापूर्वी ह्या धरणातून पोहत ही पाटण विभागात पोहोचली. इथं त्यात आपण भागात आहे. भागात प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि तसंच वन बघूया चुकून आपल्याला दर्शन झालं तर झालं की बघा परिस्थिती म्हणतो. तर आता मांगडेवाडीतून आपण पुढे निघालेलो आहे. कालही आम्ही आलो होतो. काल आम्हाला वन विभागाच्या एक 5 ते 6 गाड्या दिसल्या. गड्यांनो इकडं पूर्ण डोंगराळ प्रदेश असल्यामुळं आणि उत्पादनाची साधनं नसल्यामुळं इकडची बऱ्यापैकी मंडळी सगळी मुंबई या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जात असते. त्यातच इकडं अभयारण्य असल्यामुळं इकडची लोक फार कमी प्रमाणात घरातून बाहेर पडत असतात. तरुण मुलं या भागातली सरसकट मुंबईला असतात. इथं राहणारी वयस्कर मंडळी ही नेहमी भेटत असतात. त्यांच्या बोलण्यात चालण्यात प्रचंड प्रेम असतं, माया असते. इकडं यायला आपल्यालाही भारी वाटतं. घरी गेल्यानंतर वानर सेना हजरच होती. ब्लॉक मध्ये या की. तुला वय हा. चालते चालते तुला पण घेऊ. ब्लॉग मध्ये काय की ब्लॉग बघतोय माझं हो कसं वाटतं. लय भारी. एवढं लांब त्यासाठी आलायस रे. हो चालते चालते नक्की नक्की घेतो काय उद्याच्या ब्लॉग मध्ये तुला घेतो चालतंय. काय. जय श्रीराम. सगळं झाल्यानंतर भावांनो आपण केसरी नावानं ढोल पथक चालवतो. नेहमी तरुण मुलांना काहीतरी चांगलं देण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो आणि त्यातून आपण केसरी नावाचं ढोल पथक चालवतो. त्यांनो दिवसभर कितीही काम करा पण ज्या देशात ज्या मातृभूमीवर आपण राहतो त्याचा आपण नेहमी देणं लागतो. याचा विसर नाही पडला पाहिजे. आपण नेहमीच वेगवेगळ्या गावात जाऊन देशभक्त धर्मभक्त तरुणांना नेहमी भेटत असतो आणि त्यातून देशसेवेचा विचार करत असतो. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. अरे दाताव काहीतरी चमकतंय. सगळा दिवस असा संपला. थोडंफार आपल्या गाडीचं काम करायचं होतं ते काम करून घेतलं आणि अशा पद्धतीनं आपल्या दिवसाचा आज शेवट झाला. मरण मारुनी पुढे चालले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता मुची कोणा मा भयभीत करी. तर भावांनो आजचा व्लॉग कसा वाटला हे नेहमी कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चप्पल खाली काढायची.